हे सोलार पॉवर्ड ग्रास कटर आहे. ह्याच्यामध्ये आपण सोलारवरती ग्रास गवत जे आहे ते कट करतो. तर हे जे आहे ते एक मोबाईल ऑपरेटेड ब्लूटूथ कंट्रोल आहे. तर ह्याला कनेक्ट करण्यासाठी आपण काय केलेलं आहे, ते एक स्विच केलेलं आहे. हे आता आपण ऑन केलं आहे. ऑन केल्यानंतर बघा, इथं आपण ह्या फंक्शनमध्ये कनेक्ट टू द कार आणि आपल्या ब्लूटूथ डिव्हाइसला कनेक्ट केलं आहे. तर इथं ग्रीन सिग्नल आलं आहे. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये सगळे काही इंडिकेटर्स वगैरे बसवलेले आहेत आपण. तर ही जी आहे, ही लाईट जी आपल्याला ग्लो झालेली दिसते ते चार्जिंग लाईट आहे सोलारची. तर आपण बघू शकता, हे सोलारवरती आपण जेव्हा हात ठेवतो त्यावेळेस चार्जिंग त्याची काय होती, कमी होते. आता ह्याला जर आपण सावलीत घेतलं तर हे बंद होईल लाईट. हां, थोडंफार रेडिएशन असल्यामुळं पूर्णतः बंद होत नाही आहे लाईट. तर आपण उन्हामध्ये ठेवल्यानंतर हे पूर्णपणे ग्लो होते. तर ह्याच्यामध्ये आपण फंक्शन्समध्ये पुढं काय केलेलं आहे, फॅन जोडलेला आहे आणि ह्याच्यात लाईट्स वगैरे पण आहेत. मेनली हा रोबोट जो आहे तो 6 व्हील ड्राईव्ह आहे. तर ह्याच्यामध्ये आपण ह्या फंक्शनमध्ये बघा, आपण जर हे फ्रंट लाईट जर प्रेस केली तर गाडीमध्ये फ्रंट लाईट लागते. हां, तर इथं आपली फ्रंट लाईट आहे. हां, अशा प्रकारे आपली फ्रंट लाईट लागते. त्यानंतर आपण काय केलेलं आहे, ह्याच्यामध्ये बॅकलाईट पण ठेवलेली आहे. अशा प्रकारे आपल्याकडे बॅकलाईट पण लागते. त्यानंतर ह्याच्यामध्ये बजरचा पण ऑप्शन आहे, इमर्जन्सी अलार्म आहे. त्यानंतर ह्याचं जे काही कटिंग ब्लेड्स आहेत ते चालू करण्यासाठी इथं एक फंक्शन आहे ह्याच्यामध्ये ट्रायंग्युलरमध्ये. तर तो प्रेस केल्यानंतर फॅन चालू होतो आपला अशा प्रकारे. आणि जवळपास पहिल्या व्हिडिओमध्ये ह्याचं वर्किंग वगैरे दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे हा वर्क पण होतो.